ही वांग्याची भाजी एवढी सोपी आणि झटपट बनणारी आहे, तसेच खूप जास्त चविष्ट सुद्धा होते। बघितल्यानंतर तुम्ही लगेचच ही भाजी करायला जाल आणि अगदी हाताशी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच बनवून तयार करणार आहे। त्यासाठी इथे मी 4 काटेरी वांगे घेतलेले आहेत। वांगे सुरुवातीला स्वच्छ धुवून घेतले, याचे थोडे थोडे काटे सुद्धा मी कापून घेतलेले आहेत आणि देठाचा भाग असा आपल्याला कापून घ्यायचा आहे। तसेच व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे वांगे कापून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे मी एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे। पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे वांगे या मिठाच्या पाण्यामध्ये असेच आपल्याला सोडून द्यायचे आहे, म्हणजेच वांगे जास्त वेळ राहिले तरी काळे पडत नाही। त्यानंतर कढईमध्ये पाववाटी शेंगदाणे, अर्धी वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे। शेंगदाणे आणि खोबऱ्याचा किस व्यवस्थित भाजून घेतला। लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून शेंगदाणे आणि खोबऱ्याचा किस मिक्सरला वाटून घेतला। आता हे वाटण आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। तसेच त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, थोडासा कोथिंबीर, 3-4 आल्याचे तुकडे आणि 1 हिरवी मिरची टाकून अगदी बारीक याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। सुरुवातीला बघा पाणी न टाकता वाटून घेतलं, त्यानंतर अगदी थोडंसं पाणी टाकून याची छान अशी पेस्ट तयार करून घेतली। त्यानंतर खोबरं आणि शेंगदाण्याच्या या वाटणामध्ये काही सुके मसाले टाकायचे आहे। 1 चमचा कांदा लसूण मसाला, पाव चमचा हळद, 1 चमचा धणे पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे। तसेच रंगासाठी थोडंसं काश्मीरी लाल तिखट सुद्धा यामध्ये टाकून घेतलं। तयार करून घेतलेलं हे हिरवं वाटण सुद्धा यामध्ये टाकायचं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि सगळे मसाले छान एकजीव करून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी मी छान असा मसाल्याचा गोळाच तयार करून घेतला। वांगे सुद्धा पाण्यामधून काढून स्वच्छ असे धुवून घेतले। तयार करून घेतलेला हा मसाला वांग्यांमध्ये छान असा दाबून दाबून भरून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता सगळ्या वांग्यांमध्ये मी मसाला छान दाबून दाबून भरून घेतलेला आहे। थोडासा मसाला शिल्लक राहिला तो आपण भाजीच्या रस्स्यासाठी वापरणार आहे। इथे आता हे वांगे मी वाफवून घेणार आहे। तुम्ही स्टीमरमध्ये सुद्धा वाफवून घेऊ शकता। मी इथं अगदी कमी प्रमाणात बनवत असल्यामुळे कुकरमध्येच वांगे वाफवून घेत आहे। तर बघा कुकरमध्ये खाली 1 ग्लास एवढं पाणी टाकलं, त्यावरती एक प्लेट ठेवून हे वांगे प्लेटमध्ये ठेवून कुकरची फक्त एकच शिटी काढून घेतलेली आहे। लगेचच गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आणि वांगे शिजले का ते चेक करायचे। तर वांगे अगदी परफेक्ट शिजलेले आहे। त्यानंतर गॅसवरती कढई गरम करून घेतली, त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे। तेल छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी टाकून बारीक चिरलेला एक कांदा टाकून घेतला। कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत कांदा सुद्धा छान असा परतून घेतला। त्यानंतर शिल्लक राहिलेलं वाटण यामध्ये टाकून घेतलं। वाटण सुद्धा व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर सुके मसाले टाकून हे मसाले सुद्धा तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आहे। आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मसाल्यांना तेल सुटेपर्यंत हे मसाले छान असे फोडणीमध्ये शिजून घ्यायचे आहे। तर बघा मस्त मसाल्यांना छान असं तेल सुटलेलं आहे। आता उकळून घेतलेले हे वांगे या मसाल्यामध्ये सोडून घ्यायचे आहे आणि अलटून पलटून 2-3 मिनिटे छान हे वांगे परतून घ्यायचे आहे। तर बघा वांगे सुद्धा मी छान मस्त अलटून पलटून असे परतून घेतलेले आहे। आता यामध्ये आवश्यकतेनुसार किंवा आवडीनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे। सुक्की सुद्धा ही भाजी तुम्ही बनवू शकता। यामध्ये पाणी टाकून घेतलं, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। भाजीला छान अशी उकळी काढून घेतली। वांगे सुरुवातीलाच वाफवून घेतलेले असल्यामुळे खूप जास्त वेळ शिजवायची आवश्यकता नाही आहे। फक्त भाजीला खळखळून 2 उकळ्या येईपर्यंत भाजी शिजून घेतली। सगळ्यात छोटी भाजीमध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि मस्त झटपट अशी उकड वांग्याची चमचमीत अशी भाजी बनवून तयार झाली आहे। नक्की करून बघा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।